मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। सविस्तर महत्त्वाची घडामोडी सादर। महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, कोकणात रेड अलर्ट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। मुंबईसह महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढला असून विशेषतः कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंबई आणि उपनगरात येलो अलर्ट जारी। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे। यामुळे शहरात वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि सार्वजनिक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे असा सल्ला प्रशासनाने मुंबईकरांना दिला आहे। ठाणे आणि नवी मुंबई शहरांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। जोरदार पावसामुळे शहरात पाणी साचण्याची शक्यता आहे। या काळात वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे, तर काही वेळा तो 45 किलोमीटर प्रतितासांपर्यंत जाऊ शकतो। नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि झाडांखाली, नदीकाठावर किंवा उघड्या ठिकाणी उभे राहणे टाळावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे। पालघर जिल्ह्यात 1-2 ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून 0 यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे। समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे आणि मासेमारांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज होऊन किंवा झाडे उन्मळून दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोकणातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट। कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागांमध्ये आज देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने डोंगराळ भाग, नदीकाठ आणि घाटमाथ्यांवरील गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।